स्वागत आहे माझ्या मैत्रिणीनो. आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी स्वतः केक बनवत आहे. कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि रिंग ठेवला. कढई गरम होईपर्यंत चला म्हणलं, 1 वाटी दूध घेतलं, 1 वाटी साखर घेतली आणि दोन्हीसुद्धा ते मिक्सरला चांगलं फेटून घेतलं. साखर आणि दूध मिक्सरला फेटून घेतल्यानंतर मग बाकीचं मैद्याचं करत असलं तर मैदा घालू शकता तुम्ही, रव्याचा करता रवा घालू शकता. पण मी ह्यावेळेस एक बिस्किटचा हे घेतला आहे, चॉकलेट बिस्किट असतात ना ते बिस्किट घेते. त्याच्यामध्ये तेल टाकलं, 1 वाटी तेल टाकला. सगळं टाकायचं, मिक्सरमध्ये फिरवायचं, लावायचं. केक एकदम भारी केक होतो. मैदा घेतला 1 वाटी आणि ते बिस्किट मिक्सरला अगोदरच मी बारीक करून घेत होतो. म्हणजे मिक्सरचे बिस्किटची हे करून घेतली, पावडर करून घेतली मिक्सरला. आणि सर्व साहित्य टाकायचं. दही पण टाकलं होतं मी 1 वाटी. 1 वाटी दूध टाकलं, 1 वाटी दही टाकलं, 1 वाटी साखर टाकली, अर्धी वाटीचं थोडं जास्त तेल टाकलं, बिस्किटचा 1 पुडा टाकला मी. बघा आता दही टाकलं, सगळं टाकायचं 1-1 वाटी 1-1 वाटी अंदाजाने. तर घरीच खरं केक करत जावा. ते काय दाखवतात केक असं केला तसं केला, मला तर ते काय बाहेरचा केकच खाऊ वाटत नाही अजिबात. खूप छान होतो केक घरी केल्यानंतर. बिस्किट असतात ना ते चॉकलेटचे असे मध्ये डॉट असं असतं बघा, ते बिस्किट काही बिस्किटचा पुडा टाकला आहे मी त्यात. ठेवला आहे तिथं, माझ्या लक्षातच नाही आहे. आणि बेकिंग सोडा 1 चमचा टाकायचं, अर्धा चमचा खायचं सोडा टाकायचं, इसेन्स टाकायचे. सर्व साहित्य मिक्सरला हे करायचं. अगोदर हाताने पेटायचे. आता ताकाचं असतं ना ते इलेक्ट्रिकवरलं ताक घुसळायचं, त्याच्याने पण तुम्ही केलं तरीसुद्धा पेटलं तरी चालतं. हे बेकिंग पावडर आहे बघा, अजून टाकला थोडा मी, अर्धा चमचा 2 वेळाला. आणि खायचा सोडा टाकायचा अर्धा चमचा, बेकिंग सोडा आणि सोडा म्हणतात आता त्याला, काय सोडा कुणाला माहीत आहे. हा टाकायचं आणि मस्तपैकी मग अशी त्याची ही झाली कंटेंट. म्हणजे असा थिकपणा झाला त्याला, एकदम पातळ नाही, जास्त घट्ट नाही, काही नाही. बघितलं करून, मला चला येते का, पण लय झंझट रे बाबा. कधी कधी वाटतं मग विकत आणलेलं बरं असतं हे. पण ते काय व्हायला लागले आता, कोणी तर काहीतरी एक व्हिडिओ टाकतात, काय तर दाखवतात, मग त्याच्यामुळं ते किळस येते खायला. बाहेरचं काहीच खाऊ वाटत नाही आहे. सॉसेस तर खायचं मी बंदच केले आता बाहेरचं. जवळपास सर्व पदार्थ बाहेरचे खायचे बंद केलेत. आईस्क्रीमसुद्धा वाटतं, परवा तर लोणच्याचं दाखवलं बघा. लोणचे बनवत असते कोणी, व्हिडिओ टाकले का AI वरून तयार केलं, काही कळत नाही. इतकं ते किळसवाना प्रकार वाटतोय बनवताना. जे कामगार लोक असतात बनवताना काहीतरी वेगळं विचित्र करतात ते, त्याच्यामुळे ते काय लोकांनी खावं असं समजत नाही आहे. अशा प्रकारे आपण केलेलं ती पण. सर्व साहित्य बरोबर झालं ना तर केक छान होतो बघा. हे बघा, अशा प्रकारे केक तयार झाला आहे. छान तऱ्हेनं केक मस्त होतंय. करायचा उल्हास पाहिजे, कंटाळा केला करायचं तर होत नाही आहे. चमचे बुडून बघितला, चिटकलं नाही, छान झालाय केक. हे उलटं सुलटं झालं बरं का, वेडं उलटं सुलटं लावलेला गेलं. अगोदर केक झालेलं दाखवायचं आणि बटर लावलेल्यानंतर दाखवायला, पण ते व्हिडिओ लागला आहे. पण राहू दे, आता काय होत नाही आहे. असं मी बटर वगैरे लावून घेतला, बटर पेपरलाच आतून बटर लावून घेतला.
ते मला माहीत नाही बटर लावतात का नाही लावतात, पण मी लावून घेतला, लावला बटर. आणि मग त्याच्यामध्ये टाकलं सगळं साहित्य, टुटी फ्रुटी टाकली, ड्रायफ्रूट टाकले आणि ठेवला कढईमध्ये. आता कॅमेरा ते वर गेला वाटतं. आणि नंतर सुनबाईनी परात झाकली त्याच्यावर. मग 35-40 मिनटं ठेवला आणि मग गॅस थोडासा फास्ट केला, 7-8 सेकंद फक्त फास्ट केला आणि नंतर परत मिडियम केला. हे बघा गॅसची फ्लेम अशी ठेवली मी. केक तयार झाला आहे आपला, रेडी झाला आहे. गरम खूप होता, पोरी मध्ये मध्ये करत होत्या.